नमस्कार, मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. निराशा, डिप्रेशन आजच्या या काळात खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रत्येक जण म्हणतो की मी खूप निराश आहे, मला डिप्रेशन आलं आहे. तर हे नैराश्य, हे डिप्रेशन, ही निराशा कशी दूर करायची? काय आहे, या डिप्रेशनमुळे बरेच जणांचं लाईफ हे स्पॉइल व्हायला लागलं आहे. त्यांचं आयुष्य कुठेतरी चुकीच्या मार्गाने जायला लागलं आहे. जर ह्या नैराश्यामध्ये काय होतं ना की आपल्याला कुठले प्रश्न येतात, तर निराशा आल्यावर किंवा आपण डिप्रेशनमध्ये आहोत त्यावेळेस आपल्या मनात निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार हे जास्त येतात. मी काही कामाचाच नाही, मी खूप बेकार आहे, माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, सगळेजण माझा राग करतात, मी एवढा वाईट आहे का, माझ्या सवयी चांगल्या नाही आहे का, लोक माझ्यापेक्षा दुसऱ्यांना जास्त व्हॅल्यूज देतात, त्यांना जास्त महत्त्व देतात, माझा नेहमी तिरस्कार करतात. या अशा एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. आणि हे सगळे प्रश्न नकारात्मक असतात, निगेटिव्ह असतात. तर हे प्रश्न आपल्याला येऊ द्यायचे नाहीये. हे मला एक सांगा की आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये असे प्रश्न येणं हे योग्य आहे का? की नाही, मी छान नाही आहे, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. सगळ्यांचं उत्तर हे असेल की नाही, हे विचार आपल्या मनात येणं चांगलं नाही आहे. पण काय करायचं ना, की माहिती आहे की हे असे विचार येणं चांगलं नाही आहे, पण तरीही ते विचार येत आहेत. मग यांना थांबवायचं कसं? जर हे निगेटिव्ह थॉट्स, नैराश्य येत असेल तर करायचं काय? हे बघा, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. जगात जेवढी माणसं आहेत ती प्रत्येक माणूस हा वेगवेगळा आहे, दुसऱ्यापासून वेगळा आहे. आपल्या हाताची 5 बोटं ज्याप्रमाणे वेगळी आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची ही 5 बोटं वेगवेगळी आहे. आणि कुठल्याच माणसाचं बोट दुसऱ्या कुठल्या माणसाच्या बोटासोबत सुद्धा मॅच होत नाही. आणि त्यावरूनच आपल्याला माहिती आहे की आता आधार कार्ड आले, त्याच्यानंतर आपल्याला आधार नंबर मिळाले, तर हे आधार नंबर सुद्धा युनिक आहे, ते मॅच होत नाही. तसंच आपलंही आहे. तेव्हा स्वतःला सांगा की तुझं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, तुझं स्वतःचं एक अस्तित्व आहे, तू स्वतः एक युनिक व्यक्ती आहे. तेव्हा तू दुसऱ्यासारखा कसा असू शकतो? आणि तुझ्यात काहीतरी चांगले वाईट गुण आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट हे दोन्ही गुण असतात. परंतु आपल्याला शोधायचं आहे की आपल्यामध्ये कुठले चांगले गुण आहे, आपल्यामध्ये कुठल्या चांगल्या स्किल्स आहेत, की त्या स्किल्स, जे देवाने आपल्याला दिलेले स्किल्स आहेत, त्या स्किल्सला ओळखायचं आहे. आणि त्या स्किल्स जी ओळखली, त्या स्किल्सनुसार, त्या गुणानुसार आपल्याला काम करायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायची आहे. हे आधी ओळखा. आणि जशी जशी आपण मेहनत करत जाऊ तर यश हे नक्कीच मिळतं. कारण मेहनत करणं हे आपल्या हाती आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपली स्किल कळलेली आहे, आपल्याला आपली स्ट्रेंथ कळलेली आहे. तेव्हा एक लक्ष्य ठरवा आणि ते लक्ष्य ठरवून त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी सतत कार्यरत राहा. कारण जेव्हा तुम्ही लक्ष्य ठरवलं आणि तुम्ही कार्यरतच नाही आहात, तर तुम्हाला यश मिळणार नाही आणि परत तुम्ही नैराश्याच्या खाईत जाल. तेव्हा लक्ष्य ठरवा, त्या लक्ष्य
पर्यंत पोहोचण्यासाठी जी काही प्रामाणिक मेहनत करायची आहे ती मेहनत करा. आणि ज्यावेळेस आपण प्रामाणिक मेहनत करत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही. आपले लक्ष असतं की आपल्याला इथे पोहोचायचं आहे. मग या जे काही फालतू, आपण बोलीभाषेत फालतू जे विचार आहेत आपल्या डोक्यामध्ये घर करतायत ते येणार नाही आणि तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचाल. परंतु हा फक्त दिखावा नसावा. कारण तुम्ही दिखावा करत असेल की हा मला माझे स्किल कळले आहे आणि मी आता प्रयत्न करत आहो आणि करत काहीच नाहीये, फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी तुम्ही ते करताय, तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमचा फाशीचा जो फास आहे तो स्वतः तयार करताय. तेव्हा तुमचे जे प्रयत्न आहेत ते कसे असायला हवे, प्रामाणिक असायला हवे. त्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये असलेले चांगले गुण ओळखता येणे गरजेचे आहे. दुसरं, आपण नैराश्यात असेल तेव्हा, निराशेत असेल तेव्हा नेहमी गरजेपेक्षा जास्त विचार करणे ही एक वाईट सवय असते आपल्याला. ती सवय आधी बंद करा. मग कधी येतात आपल्या डोक्यामध्ये जास्त विचार? जेव्हा आपलं डोकं किंवा जेव्हा आपण रिकामी असतो, जेव्हा आपण काही काम करत नाही त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये जास्त विचार करत असतात. त्यामुळे आपण जे लक्ष्य ठरवलं आहे त्या लक्ष्य मिळवण्यासाठी प्रयत्नरत जेव्हा आपण राहू तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कुठलेही अतिविचार येणार नाही. विचार येणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय, काय करायचंय काय नाही वगैरे वगैरे, तर आपल्याला विचार करावाच लागेल, पण अति विचार करू नका. आणि कामात असल्यावर विचार करायला लोक आपण म्हणतोय ना की अरे एवढे काम आहे की विचार करायला सुद्धा वेळ नाही, तसंच आहे. कामात स्वतःला इतकं गुंतवा की जे अतिरिक्त विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात ते बंद होते. त्यानंतर आपण आपले गुण ओळखलेत, आपण आपलं लक्ष्य ठरवलं आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिक मेहनत करतोय. परंतु भगवान श्रीकृष्णांचं मला एक वाक्य तुम्हाला सांगावंसं वाटतं भगवद्गीतेतील, की भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे. भगवान शंकराचं म्हटलं की थोडं माझं टंग स्लिप झाली. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की कर्म कर, फल की अपेक्षा ना कर. तुम्हाला प्रयत्न करण्याची पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्याचं फळ देण्याचे जे आहे ते देवाने स्वतःच्या हाती राखून ठेवलेलं आहे. तेव्हा तुम्ही प्रयत्न करा आणि विश्वास ठेवा देवावर की प्रयत्न केले तर फळ नक्कीच मिळेल. आपण अभ्यास केलाय, आपल्याला मार्क्स नक्कीच मिळणार. आपण मेहनत केली, आपल्याला यश नक्कीच मिळणार. तेव्हा पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यामध्ये ठेवा, सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये नेहमी ठेवा. शेवटी मला तुम्हाला हेच सांगायचं वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासोबत एक मनात ऑलवेज नेहमी एक थॉट ठेवा कि जो भी होता है अच्छे के लिए होता है, जो हो रहा है अच्छे के लिए हो रहा है, जो होगा वो भी अच्छे के लिए होगा और हमें सिर्फ कर्म करने हैं, फल की अपेक्षा ना करनी है. तर तुम्ही या निराशेच्या खाईतून लवकरात लवकर बाहेर येऊ शकाल याची मला आशा आहे. तुर्तास इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. धन्यवाद.